नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आज गाथा सकाळी सकाळी लवकर उठून झोपेतून वेळेत खाली आली. गुड मॉर्निंग, गाथा सगळ्यांना पाहत बोलली. तिला असं वेळेत आलेलं पाहून तिचे बाबा समीर आणि यशोदा मावशी चकित झाले. गाथा बाळा, तुझी तब्येत बरी नाही का? बाबांनी विचारलं. मी ठीक आहे बाबा. मग तुला ताप आलाय का? समीर तिच्या कपाळाला हात लावत बोलला. जेजू, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही. आणि असं वेड्यासारखे का पाहत आहे माझ्याकडे? ती चिडत बोलली. अगं, आज तू अशी वेळेत तयार होऊन खाली आलीस ना, म्हणून सगळ्यांना आश्चर्य वाटतंय, यशोदा मावशी हसत बोलल्या. ओ, ते तर मी हॉस्पिटलमध्ये जाते ना म्हणून. व्हॉट, हॉस्पिटलमध्ये? आणि कशासाठी? तुला काही त्रास होतोय का बाळा? आणि कधीपासून होतोय? आणि मला आधी का नाही सांगितलंस? समीर, तू डॉक्टरला बोलव रे. तिच्या बाबांचं पुन्हा ओव्हर केअरिंग सुरू झालं. बाबा, ती वैतागत बोलली. बाबा तिच्याकडे वेंधळ्यासारखे पाहत होते. मला काही झालेलं नाहीये. मी गायत्रीच्या आईला भेटायला, त्यांची विचारपूस करायला जातीये. त्यांना भेटून मी डायरेक्ट कॉलेजला जाणार आहे, गाथा दात आवळत बोलली. खुश, असं आहे होय, बाबा बोलले. आणि हे सगळं कधी बोलशील मग? समीरने विचारलं. तुम्ही दोघांनी मला बोलायची संधी दिली तर मी बोलेल ना, गाथा सँडविच खात बोलली. आणि तितक्यातच माया तिच्या बाळाला घेऊन तिथे आली. गुड मॉर्निंग माय लव्ह, गाथा पटकन त्या बाळाच्या गालाचा पापा घेत बोलली. ए, दूर राहा, तू तिखट खातीयस, माया बोलली. मग काय झालं? तुझा पापा त्याला तिखट लागेल ना म्हणून, समीर हसत बोलला. व्हॉट? गाथा डोळे मोठे करून मायाकडे पाहू लागली. हो. मग मायाने टिश्यूनं बाळाचा गाल साफ केला. ओके, असं म्हणत गाथाने टेबलवरती असणारी टी शुगर क्यूब खाल्ली आणि त्यानंतर बाळाचा पापा घेतला. आता गोड लागला ना पापा? गाथा बाळाकडे पाहून डोळे मिचकावत बोलली आणि बाळ खुदकन हसलं. अगं बाई, हो म्हणते, यशोदा मावशी त्याचा लाड करत बोलली. नंतर गाथा बाळाशी खूप बोलत होती आणि ती ओ ओ करून त्याला साथ देत होती. मग ते तिघेही आश्चर्याने त्या दोघांना पाहत होते. हा बदमाश माझ्याशी एवढं बोलत नाही, बाबा लटक्या रागात बोलले. पण माझ्याशी बोलत नाही, समीर बोलला. मी तर त्याला दूध पाजते, माझ्याशी सुद्धा बोलत नाही, माया बोलली. त्याला ना फक्त मी आवडते, गाथा बोलली. असं कसं बोलता तुम्ही? समीर बोलला. इट्स सिक्रेट, गाथा आय विंक करून त्याच्या कानात काहीतरी बोलली आणि बाळ पुन्हा हातपाय हलवत खुदकन हसलं. बाय बेबी, घरी आलो की आपण बोलवा, तोपर्यंत तू छान आराम कर. गाथाने त्याचा पुन्हा पापा घेतला आणि ती घराच्या बाहेर पडली. नक्कीच यांच्यात काहीतरी खिचडी शिजती आहे, समीर बोलला. मला तर याची कमाल वाटते, तिचं बोलणं याला कसं कळतं, माया बोलली. देवाची माया, आपली ही कृपा, समीर म्हणाला आणि बाबा आणि यशोदा मावशी हसू लागले. इकडे गाथा देवच्या हॉस्पिटलमध्ये आली. देव अजून आला नव्हता. त्याचं राखीव पार्किंग रिकामं होतं. गाथाने तिथे तिची स्कूटी पार्क केली आणि ती आत गेली. आता तिचा बऱ्यापैकी स्टाफ ओळखीचा झाला होता. ओळखीच्या लोकांना गुड मॉर्निंग विश करत ती गायत्रीची आई होते तिथं आली. दार उघडच होतं. गुड मॉर्निंग, गाथा दारात उभी राहून बोलली. गाथा दिदी, गायत्री तिला पाहून फार खुश झाली. आई, ही गाथा दिदी, गायत्री तिच्या आईला ओळख करून देत बोलली. नमस्ते काकू, कशा आहात? बरं वाटतंय ना आता? गाथा आपुलकीने चौकशी करत बोलली. छान वाटतंय, पहिल्यापेक्षा बराच त्रास कमी झालाय. तुझे खूप उपकार झाले माझ्यावर, ती डोळ्यात पाणी आणून बोलली आणि गायत्रीलाही भरून आलं. काकू, असं रडू नका, मला समजावता येत नाही, गाथा त्यांचा हात हातात घेऊन अगदी क्यूट फेस करून बोलली. सुखी रहा, देव तुझ्यासारखी मुलगी सगळ्यांना देव. त्यांनी तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. थँक्यू काकू, गाथा देखील हसत खुश होत म्हणाली. इकडे देवची गाडी हॉस्पिटलमध्ये आली. त्याच्या पार्किंगच्या जागेवर स्कूटी उभी पाहून त्याला राग आला आणि तो जोर जोरात हॉर्न वाजवत होता. सिक्युरिटी गार्ड लगेच धावत आला. हे काय? देव चिडून बोलला. सॉरी सर,
असं म्हणून तो स्कूटी बाजूला करत होता, परंतु देवच्या लक्षात आलं की ती स्कूटी तर गाथाची आहे. वेट, देव बोलला. काय झालं सर? स्कूटी इथेच राहू दे पार्क, मी गाडी दुसरीकडे पार्क करतो. असं म्हणून मग देवने सिक्युरिटी गार्डला चावी दिली आणि तो हॉस्पिटलच्या आत आला. सिक्युरिटी गार्ड तर आवासूनच त्याच्याकडे पाहत राहिला. कधीही कोणापुढे न झुकणारा, कमीपणा न घेणारा देव आज त्याची पार्किंग एका साध्या स्कूटीसाठी तोडायला तयार झाला होता. गार्डनं देवची गाडी स्टाफ पार्किंगमध्ये नेऊन लावली. शिव नेमकाच आला होता. देवची गाडी पाहून त्यानं गार्डला विचारलं, देवची गाडी इथे का पार्क केली आहे? साहेबच म्हणाले इथे लाव. का? त्यांच्या पार्किंगमध्ये एक स्कूटी पार्क केलेली होती. ओके. मग शिव तिथून पुढे आला आणि देवच्या पार्किंगमध्ये त्यानं पाहिलं. ओ, ही तर गाथाची स्कूटी आहे, शिव बोलला आणि गालात हसला. इकडे देव आल्या आल्या राऊंडवर गेला. सगळ्यांना चेक करून तो गायत्रीच्या आईच्या रूममध्ये आला. गुड मॉर्निंग, देव बोलला आणि त्याला गाथा पाहून गोड हसली. तिचा तो गोड चेहरा पाहून त्याला खूपच छान वाटलं. काहीतरी स्पेशल होतं तिच्या स्माईलमध्ये जे त्याला खूपच आकर्षक वाटत होतं. काय म्हणतीये तब्येत? देव गायत्रीच्या आईला तपासत त्यांचे रिपोर्ट्स पाहत बोलला. आता माझी तब्येत छान आहे, मला सुट्टी कधी मिळेल डॉक्टर साहेब? गायत्रीची आई बोलली. जायची एवढी घाई आहे का? तुम्हाला इथे करमत नाही का? देव बोलला. हॉस्पिटलमध्ये कोणाला करमेल, किती बोरिंग असतं, गाथा मध्येच बोलली. त्यावर गायत्री पण खुदकन हसली. बोरिंग असलं तरी अजून 2-3 दिवस इथे राहावंच लागेल. देव गाथाकडे पाहून गायत्रीच्या आईला उद्देशून बोलला. तसं नाही साहेबो, इथले सगळे लोक खूप छान आहेत, पण यांचं बिल? त्या लाजीरवाण्या होत बोलल्या. काकू, मी असताना तुम्ही बिलाची चिंता करू नका. डॉक्टरांना काय बिल घ्यायचं ते घेऊ द्या, माझ्या बाबांकडे खूप पैसे आहेत, गाथा म्हणाली आणि देवने तिचं बालिश बोलणं ऐकून भुवया उंचावल्या. नाही दीदी, डॉक्टर सरांनी आईच्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च त्यांच्या हॉस्पिटलमार्फत केलाय. त्यांनी तर तू भरलेले पैसे पण परत केलेत बघ. गायत्री तिला पैसे दाखवत बोलली. गाथा खरंच या आविर्भावात त्याच्याकडे पाहत होती. त्यानं मुद्दाम ॲटिट्यूड दाखवत तिच्याकडे पाहिलं आणि ती हसली. काळजी घ्या, देव एवढं बोलून तिथून निघून गेला. गाथा ही लगेच त्याच्या मागे आली. देव, तिनं आवाज दिला आणि तो थांबला. थँक्यू. कशासाठी? तुम्ही गायत्रीची एवढी हेल्प केलीत. तिची खरी हेल्प तू केलीस, मी फक्त बिल माफ केलंय. तरीही थँक्यू. पुन्हा असं काही असेल तर डिरेक्टली मला सांगायचं, देव बोलला. ओके. मग तिनं हसत हो मध्ये मान डोलावली. बाय. एवढं बोलून देव दुसऱ्या पेशंटकडे गेला. गाथा त्याला पाहत तिथेच उभी होती. वाटतो तितका खडूस नाही तो, गाथा मनाशीच बोलली. हो ना, म्हणूनच तर मला आवडतोय. गाथा बोलून गेली आणि काहीतरी लक्षात येताच दचकून पाहिलं तर शिव तिच्या बाजूला उभा होता. तर मग मित्रांनो, आता काय करेल शिव, पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.